साहेब, एक आपण भाजपचे नेते आहात आणि बघायला गेलं तर कळंबोलीमध्ये नागरिकांच्या अनेक समस्या आपण सोडवत आहात. परंतु आज 2 दिवसापूर्वी एक अचानक घटना घडलेली आहे महानगर गॅस संदर्भामध्ये. अनेकांचे पैसे त्याच्यामध्ये फ्रॉड म्हणून झालेले आहेत. या संदर्भात आपली काय माहिती असणार आहे? नमस्कार. मी कळंबोली नाही तर संपूर्ण हा व्हिडिओ पाहतात त्यांना जागरूक करू इच्छितो की जर आपल्याला एखादा फ्रॉड कॉल येत असेल तर आपण तो समजतो आपल्याला, आणि जर समजत नसेल तर समोरचा माणूस आपल्याला कशा पद्धतीने बोलतो याच्यावरती जरा अभ्यास करून तो कॉल शक्यतो नाकारण्याचा प्रयत्न करा. आणि एखादी APK फाईल व्हॉट्सअपवरती जर येत असेल तर APK फाईलसुद्धा खोलू नका. समजा खोललीच आणि एखाद्याचा फ्रॉड झालाच तर काय करायचं? तर सेंट्रलचा 1930 हा नंबर आहे. या नंबरवरती त्वरित आपण तक्रार नोंदवायची, किंवा जवळचं आपलं बँकेचं शाखा असेल, पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी जाऊन जर आपण तक्रार नोंदली तर आपले गेलेले पैसे परत मिळू शकतात. परंतु हे सगळं करण्यापेक्षा आपण फ्रॉड कॉलला जर रिस्पॉन्सच दिला नाही तर ते जास्त बेहतर राहील. आपण सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आतापर्यंत आपल्याकडे तक्रार किती लोकांच्या आलेल्या आहेत या संदर्भात? खरं तर काल यस रेसिडेन्सीमधील आमच्या सर्व रहिवाशांना महानगर गॅस लिमिटेड यांच्या नावानं कॉल आले. ते कॉल असे आले की तुमची बिल थकलेलं आहे आणि ते अडकलेलं आहे, तुम्हाला मी एक मेसेज पाठवतो, तो ओपन करा, म्हणजे तुमची लाईन आम्ही कट करणार नाही. याने काय होतं, काही लोक पॅनिक होतात. ठीक आहे, आता लोक थोडेसे सजग झाले. तो कॉल मलाही आला होता, परंतु मी त्याला पुष्पांजली वाहिली व्यवस्थित, तसं बाकीच्या काही लोकांनी पण केलं. पण आमच्यातला एक चांगला तरुण त्याच्यात फसला म्हणजे त्यांनी पटकन ओपन केली. त्याने OTP नाही दिला, परंतु तुमच्या मोबाईलवरती काय चालतं हे सगळं त्यांना दिसतं. त्यामुळे त्याचे क्रेडिट कार्डामधून 6,500 रुपये कापून गेले. विषय 6,500 7,000चा नाही. काल पोलीस स्टेशनला मी गेलो तेव्हा एक जणांचे 38 लाख रुपये गेले. म्हणजे असे जर सायबर क्राईम होत असतील, असे जर फ्रॉड होत असतील तर याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. आपण स्वतः सजग राहा. काही अडचण आली आमच्याशी संपर्क करा, पोलीस स्टेशनशी संपर्क करा, परंतु फ्रॉड कॉल उचलू नका अशी सगळ्यांना विनंती.